नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय डायरीतील ती सर्वांचे मत वाचत असतो. तर आनंदची हे नाव घेऊन अक्षय वाचतो की आनंदने लिहिलेले असते की माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणजे अक्षयचा जन्म. तर ते वाचून अक्षयला मात्र मोठा धक्का बसतो आणि घरातील इतर सर्वांना सुद्धा. तर आनंद अक्षयला समजावण्यासाठी म्हणतो की अरे अक्षय, तेव्हा आपण लहान होतो, आपल्याला काही कळत नव्हते काय लिहायचे आणि काय नाही. तर लगेच अक्षय म्हणतो की आता सुद्धा मला काहीच कळत नाही आणि काय आहे हे सर्व. माझ्याबद्दल तुम्ही लहानपणी इतका वेगळा विचार करायचे का? मी खरंच तुम्हाला नको होता का? म्हणून अक्षयच्या मनाला खूप असे लागलेले असते. तर रमा अक्षयची समजूत काढण्यासाठी अक्षयला म्हणते की असे काय करता तुम्ही, मनाला काय इतके लावून घेता, आणि हे सर्व त्यांनी लहानपणी लिहिलेले आहे. अक्षय म्हणतो की अगं, लहानपणी जर असे विचार यांच्या मनामध्ये असतील तर आता सुद्धा तेच विचार यांच्या मनात असतील, ते फक्त मला दाखवत नाही. अभि आणि आनंद अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र अक्षय कुणाचे काही ऐकत नाही आणि नाराज होऊन तेथून निघून जातो. तर रमा सुद्धा बाहेर अक्षय मागे येते. तेव्हा सर्वजण सुद्धा अक्षयकडे येतात आणि सीमा म्हणत असते की अक्षय काय इतकी चिडचिड करतो, त्या विचाराने तुझी चिडचिड होती, तू सर्व सोडून दे आणि लहानपणी होते ते सर्व. अक्षय म्हणतो की आई, हे जर लहानपणी जरी हे सत्य समजले असते तरी मी ते सोडून दिले असते, कारण मला यातील चूक आणि बरोबर तेव्हा काहीच समजले नसते. पण आत्ता मला यांच्या मनातील हे सर्व समजले. तेव्हा अभि म्हणतो की अरे भावा, हे सर्व सोडून दे आणि हे सर्व लहानपणी झाले, पण तेव्हाच घरातील सर्वजण तुझा जास्तच लाड करायचे, मग आम्ही त्यामुळे लिहिले असेल हे असे आमचे मनोगत. आनंद सुद्धा म्हणतो की घरातील सर्वात महागडे गिफ्ट फक्त अक्षयला मिळायचे. मयुरी सुद्धा म्हणते की मला तर माझा बर्थडे सुद्धा घरातील सर्वजण विसरून गेले होते. तर सीमा म्हणते की ए मयुरी, असे नाही बर का, तुझा बर्थडे आम्ही हा सेलिब्रेट करणार होतो, पण तू रडून रडूनच सर्व त्या अगोदर घर डोक्यावर घेतले होते. त्यानंतर आनंद म्हणतो की अक्षयला पुस्तकं आवडायची, त्यामुळे बर्थडेसाठी अक्षयला खूप काही असे घरातील हे पुस्तकं गिफ्ट म्हणून द्यायची, पण मी पेंटिंग करायचो, पण माझ्यासाठी कोणी साधं ऑइल पेंट सुद्धा कोणी गिफ्ट केलं नाही कधी, म्हणून आनंद नाराज होतो. तर लगेच जानवी म्हणते की बेबी, तू जर माझ्याकडे मागितले असते तर मी तुला दिले असते ना. आनंद म्हणतो की अगं जानू, आपले लग्नच नव्हते झाले तेव्हा. तर जानवी म्हणते की तू लहानपणापासून पेंटिंग करायचा का? तर आनंद हो बोलतो. तर सीमा म्हणते की अरे आनंद, तुला माहिती आहे ना की मी सतत घरात काम करायचे, माझ्या हातामध्ये काहीच नव्हते, सर्व काही हेच करायचे. अभि म्हणतो की लहानपणी मी स्पोर्ट्समध्ये सर्वात पुढे होतो, पण मला कोणीही पुढे जाऊन दिले नाही, कारण मला सर्वजण काय खेळ खेळणार आणि काय दिवे लावणार याचेच टोमणे देत होते. आणि अक्षय, तू घरातील आदर्श मुलगा होता, पण आमच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते, म्हणून अभि सुद्धा नाराज होऊन हे सर्व सांगत असतो. रमाकांत अभिला म्हणतो की आता ही वेळ बोलण्याची आहे का? अक्षय म्हणतो की नाही काका, मला आत्ता समजले की माझ्यामुळे यांचे लहानपण किती दुःखात गेले. अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. पार्वती आजी अक्षयजवळ येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय, असे काही नाही, तू मनाला इतके लावून घेऊ नकोस. तर अक्षय म्हणतो की पार्वती आजी, खरंच माझ्यामुळे यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तर आजी म्हणते की घरामध्ये तूच हुशार होता आणि हे सर्व तिघेजण काही कामाचे नव्हते आणि आता सुद्धा घरामध्ये तीच परिस्थिती आहे. तर आनंद म्हणतो अजून सुद्धा घरामध्ये तेच चालू आहे आणि आमच्या भावामध्ये काय इतकी तुलना केली जाते, म्हणून आनंद सुद्धा आजीला जाब विचारतो. अभि म्हणतो की आजी, अभ्यासामध्ये अक्षय आमच्या पुढे होता, पण काही गोष्टीमध्ये आम्ही पुढे होतो हे तू का समजून घेतलं नाही? आणि अजून सुद्धा आजी आम्हाला समजून घेतले नाही. मला तर अक्षयशी बोलायचे होते, म्हणून अभि सुद्धा आणि आनंद सुद्धा रागाने आतमध्ये निघून जातात. तर मयुरी म्हणते की आजी, झालं का तुझं समाधान? पार्वती आजी म्हणते मी काही चुकीचे बोलले नाही, तेव्हा सुद्धा तुम्ही नाकारते होते आणि आता सुद्धा. तर लगेच मयुरी म्हणते की मग ठीक आहे, तू तुझ्या लाडक्या नातवाला डोक्यावर घेऊन नाच. मयुरी सुद्धा रागाने आतमध्ये जाते. तर सीमा तिला समजवण्यासाठी तिच्या पाठीमागे जाते. तर अक्षय यांना लहानपणी किती त्रास झाला म्हणून हर्ट होतो. तर अक्षय आजीला म्हणतो की आजी, लहानपणी फक्त माझ्याकडे लक्ष दिले जायचे, यांच्याकडे कोणी का लक्ष दिले नाही, यामुळे खरंच मी खूप हर्ट झालो.
आजी म्हणते की अक्षय, तू इतका विचार करू नको. जे तुझ्या बरोबरीचे आहे त्यांना तू तुझ्या आयुष्यात स्थान देत नाही, पण ते जे तुझ्या कुवतीपेक्षा लहान आहे त्यांना तू डोक्यावर घेऊन बसतो. तर अक्षयला आजीचा राग येतो आणि माझ्या भावंडाबद्दल कुवत असा शब्द वापरू नको असं आजीला तो म्हणतो. आणि आत्ता दादा अभि जे काही बोलले त्यात काही चूक नाहीये, माझ्यामुळे त्यांच्यावर खरंच अन्याय झाला असे बोलून अक्षय सुद्धा आतमध्ये निघून येतो. त्यानंतर इकडे शशिकांत त्या बँक मॅनेजर बरोबर बोलत असतो तेव्हा तेथे पंकज येतो आणि पंकज हा शशिकांतला म्हणतो की साहेब, कुठे गेला होता तुम्ही? मी तुम्हाला किती शोधत होतो आणि तुमच्या ह्या ऑफिसात सुद्धा गेलो होतो, पण तेथून सुद्धा मला हकलून दिले. तर शशिकांत म्हणतो, तू इकडे काय करतोस? म्हणून शशिकांत पंकजची गचंडी धरतो. पंकज म्हणतो की अहो साहेब, असे काय करता? माझ्या कष्टाचे पैसे तरी मला देऊन टाका. तर तो मॅनेजर शशिकांतला विचारतो की हा सर्व काय प्रकार आहे? तर लगेच पंकज म्हणतो की यांनी माझ्या कष्टाचे सुद्धा पैसे दिले नाही, यांची सर्व कामे केली पण यांनी माझे कोणतेही पैसे दिले नाही. माझे 2 पोरं उपाशी आहे असं पंकज खोटं बोलण्याचे नाटक करतो. तर मंगला मावशी ते सर्व बोलणे ऐकून हसत असते. मॅनेजर विचारतात की शशिकांत हा माणूस कोण आहे? तर शशिकांतला पंकजचा खूप राग येतो आणि हा सुनेचा काका आहे हे सुद्धा मला सांगता येत नाही. शशिकांत म्हणतो की हा फ्रॉड माणूस आहे, म्हणून तो आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि पंकजच्या अंगावर फेकून देतो. पंकज म्हणतो की मी टाकून दिलेले पैसे घेत नसतो. तर शशिकांत म्हणतो की तुला पैसेच हवे ना, मग उद्या ऑफिसमध्ये ये आणि तुला सर्व बिलं तू येताना घेऊन ये, तुला चांगले मी हिशेब करून पैसे देतो. तेव्हा शशिकांत पंकजला काढून देतो आणि त्या मॅनेजरला गाडीमध्ये बसता, हा बहुरूपीचा खेळ आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. तर तो मॅनेजर गाडीत बसतो. तर शशिकांत गाडीत बसायला लागतो. तर मागच्या टायरची हवा ही मंगला मावशीने सोडून दिलेली असते. तर शशिकांत त्या मॅनेजरला म्हणतो की प्रॉब्लेम झाला की मागच्या टायरमधली हवा गेली, त्यामुळे मला थोडासा वेळ द्या. तर मॅनेजर काही ऐकत नाही आणि तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे अभि हा टेन्शनमध्ये टेरेसवर असतो. तर तिथे रेवा येते. तर अभि म्हणतो की रेवा, तू इकडे कशाला आली? मला सध्या एकटेपणा वाटतोय, तू जा इथून. तर लगेच रेवा मनात म्हणते की तोच एकटेपणा दूर करण्यासाठी मी इथे आले आणि आता एकेकाला माझ्या बाजूने जिंकून घेऊन मी कसे करते ते तुम्ही बघतच राहा. त्यानंतर इकडे पंकज हा मंगला मावशीकडे येतो आणि मंगला मावशी म्हणते की इतक्या जवळ कशाला जायचे, त्याने तुमच्या बरगड्या मोडल्या असत्या. तर लगेच पंकज म्हणतो की त्याचा आणखीनच पचका झाला, त्याची गाडी पंक्चर झाली. तर लगेच मंगला मावशी म्हणते की गाडी पंक्चर नाही झाली, मी त्या गाडीची हवा सोडून दिली. तर पंकज आणि मंगला मावशी खुश होत घरी जातात. तर त्यानंतर इकडे जान्हवी ही आनंदला म्हणत असते की लहानपणी मी सर्वांची लाडकी होते, त्यामुळे लाडकं असताना नसताना काय त्रास होतो हे मला माहीतच नाही. जान्हवी म्हणते की लहानपणी माझी बहीण खूप अभ्यासात हुशार होती, पण मी तिचे कोणी कौतुक करत नव्हते, पण मी डान्समध्ये जरी नंबर 1 आले तर माझे खूप कौतुक व्हायचे. मग तुमचे सुद्धा असेच असेल ना की अक्षयचेच या घरामध्ये कौतुक आणि तुमचे मात्र कोणतेही कौतुक नाही, म्हणून तुझ्या मनाला असे इतके वाईट वाटते. मग माझ्या बहिणीची सुद्धा तशीच अवस्था होत असेल याचा जान्हवी विचार करते. त्यानंतर इकडे रेवा मुद्दाम अभिला म्हणत असते की खरंच तू खूप हुशार आहे, घरातील तुझे सर्वजण खूप प्रेम करतात, पण तू इतकं मनाला लावून घेऊ नको. तर अभि म्हणतो की मला दिसते ना घरातल्यांना किती काळजी आहे, कोणी माझी समजूत काढायला इकडे आले सुद्धा नाही, तिकडे सर्वजण अक्षयची समजूत मात्र काढत असतील. रेवा म्हणते की घरात किती कठीण प्रसंग आले तरी सुद्धा तू हसत हसत ते सर्व हँडल केले, पण घरातील पॅरेंट्सला हे नाही कळत म्हणून ही अशी समजूत होऊन बसते. अभि म्हणतो की रेवा हे तुला समजते, घरातली लोकांना नाही समजत. रेवा म्हणते की मी सुद्धा एक सिंगल पॅरेंटची मुलगी आहे आणि माझी आई मला बाबा गेल्यानंतर सतत असे टोमणे मारायची, म्हणून रेवा रडण्याचे नाटक करते आणि या घरात फक्त अभि तूच मला समजून घेतो म्हणून मी तुझ्याबरोबर मनमोकळेपणाने बोलते असं ती नाटक करत अभिला म्हणते. रेवा म्हणते की ह्या घरात फक्त कोणी मॅच्युअरली असा डिसिजन घेत असेल तर तो फक्त तू आहे आणि अक्षय सुद्धा कायम चिडचिड करत असतो. रेवा म्हणते की तू अक्षयच्या बरोबरीने ही ऑफिसमध्ये सुद्धा डिरेक्टरची जागा घेऊ शकतो, तू स्वतःला इतकं कमी लेखू नको. त्यानंतर इकडे अक्षय टेन्शनमध्ये रूममध्ये असतो. तर रमा तेथे येते आणि अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अक्षय हा रमाला म्हणत असतो की प्लीज मला एकट्याला सोड, मला काही बोलायचे नाही.
अक्षय म्हणतो की तू इथून निघून जा, नाहीतर मी घरातून निघून जाईन. या घरात मी कोणालाही नको म्हणून अक्षयच्या डोळ्यात पाणी येते. अक्षय मागे वळून पाहतो तर रमा तेथेच बसलेली असते. अक्षय चिडतो आणि रमाला म्हणतो की तू सुद्धा मला घरातील लोकांसारखे त्रास द्यायचे ठरवले का? आई शपथ, मी आता घरच सोडून जातो. म्हणून अक्षय जायला निघतो तर रमा त्याचा हात धरते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अक्षयने आद्याला दिलेले वचन आणि नवऱ्याचे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी रमा ते घर सोडून निघलेले असते. तर आता घरातील अक्षय सुद्धा या रमाबरोबर जाणार असतो आणि बायकोचे कर्तव्य तो पूर्ण करणार असतो. तर पुढे काय होणार हे आपल्या मुरांबा मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.